जेविलो नामामृते पूर्ण झालो बरवी परमणी हरिनामाची आवडी पूर्विली जीवीची आम्ही जेविलो नामामृते पूर्ण झालो
जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर राधा साध्यम साधनं यस्य राधा मंत्रो राधा मंत्रदात्री च राधा सर्वं राधा जीवनं यस्य राधा 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 वाचिकं तस्य शेषम् सर्वांनी सर्वांचे भजन करायचे त्याने टाळी वाजवायची मुखाने भजन जय जय राधारमण हरि बोल जय जय राधारमण हरि
नामामृते पूर्ण झालो. पुरुषांचं काय ते या जवळ हे मध्ये गॅप नको ठेवू जवळ. परमात्मा स्वरूप बसलेल्या सर्व श्रोते वृंदा मायबाप भगिनींच्या चरणाला गेली विनम्र भावाने अभिवादन करून जगत उद्धारक जगद्गुरु तुकोबराय मुक्त कैवल्य तेजोनिधी साधकांची मायबाप योगियांची माऊली भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज जगत उद्धारक जगद्गुरु तुकोबराय प्रेममूर्ती नामदेव महाराज आदी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करते. आणि आजच्या या अखंड हरिनाम उत्सवातील चतुर्थ दिवसीय हरिकीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करते. विठ्ठला सेवेकरता सादर करण्यात आलेला अभंग स्वराचा आवाज कमी करा आणि लक्षात इको काढून सेवेकरता सादर करण्यात आलेला अभंग संत श्रेष्ठ प्रेममूर्ती विठोबाचा प्राणसखा असणारे भगवान श्री नामदेवराय यांचा चार चरणाचा परमार्थातील अलौकिक अशा भोजनाचं म्हणजेच प्रसादाचं म्हणजेच जेवणाचं वर्णन करणारा अभंग सेवेकरता गायला आहे. विठ्ठल अभंग जरी पाठ नसला तरी सुद्धा ऐकल्यानंतर हवा हवासं वाटतं. कारण जेवण सगळ्यांनाच हवंच आहे. तुम्ही जेवले आहात कसं मी ग्रहित करून चालते. जेवले ताट बघून हे वाटतं खूप मस्त होतं. पुरी होती आम्हाला ठेवलंय ना खरंच सांगायला काय करू. भोजनाचं वर्णन करणारा अभंग सेवेला प्रारंभ करण्याबद्दल दोन शब्दांचा परिचय देणं अगत्याचं आहे. दोन शब्दांचा परिचय देणं अगत्याचं आहे. आणि याच नियमाला अनुसरून आज आपल्या या गौरीपाडा गावामध्ये या माऊली मंदिरामध्ये सालाबाद प्रमाणे सुरू असलेला अखंड हरिनाम उत्सव आणि या उत्सवातील त्या अद्वितीय उत्सवातील तसं पाहिलं तर मला या कीर्तनाला आणि या मंदिरात येण्याचा हा सेवेच्या निमित्ताने द्वितीय योग. या अगोदर या ठिकाणी आपण कथा केली कुठली म्हणजे तुमच्या लक्षात आहे मला वाटलं विसरून गेली. शिवकथेच्या निमित्ताने या ठिकाणी येणं झालं आणि आज या कीर्तनाच्या निमित्ताने येणं होते. माऊली मंदिरामध्ये आल्यानंतर प्रत्येकालाच आनंद होतो. आणि माझ्या दृष्टीने तरी ज्ञानेश्वर माऊली जे आळंदीमध्ये आहेत अलंकापुरी निवासी अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोजति जस्फुरति प्रदेशं विधिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. माऊलींचं दर्शन आळंदीमध्ये घेतल्यानंतर आपल्या परिसरामध्ये जिथे गेल्यानंतर साक्षात माऊलींचं दर्शन घडतं असंही आपल्या गौरीपाड्याचं मंदिर इतकी सुंदर मूर्ती आहे. त्याच्या पाठीमागे असणारा विठ्ठल रुक्मिणी ही अतिशय मूर्ती. आणि या मंदिरामध्ये आजचा हा सेवेचा योग येतोय. ज्यांनी ही सेवा माझ्याकडे सुपूर्द केली सेवेची आज्ञा दिली हरिभक्त परायण परमार्थ प्रेममूर्ती गणेश महाराज कोलकुंटवार. खरं तर महाराष्ट्रामध्ये अनेक साधू आहेत पण सहजावस्थेत कीर्तन करणारे खूप कमी महाराज मंडळी आहेत. आणि माझ्या डोळ्यांनी पाहिलेला सहजतेतला साधू म्हणजे आदरणीय गणेश महाराज कोलकुंटवार. साधू कसा साधी राहिली. कधी कीर्तनावर उभं राहिल्यानंतर मला सिष्टीवाशी हवी मला वाजवणारा असावा मला गाणारा असावा अशी कुठली अपेक्षा जे कधी ठेवत नाही. कधी ज्यांनी ठेवली नाही कधी ठेवत नाही कधी ठेवणार नाही. असा ठेवा अनमोल ठेवा ज्यांच्याकडे आहे असे गणेश महाराज.
खरं तर आपल्या संपूर्ण या कार्यक्रमाला, या उत्सवाला त्यांचं अनमोल मार्गदर्शन असेल आणि महाराजांबरोबर असलेले सर्व आपण ग्रामस्थ मंडळी, सर्व स्नेही मंडळी, आमचे मयूर दादा असतील, आमचे दही महाराज असतील आणि आज महाराज जरी नसते तरी माई उपस्थित आहेत. त्याच्यामुळे मी सेवा कशी केली हे महाराजांना डायरेक्ट नाही कळलं तरी माईच्या तोंडी ते कळणार आहे. त्याच्यामुळे माझ्यावर एक जबाबदारी आहे आणि या सेवेकरता उपस्थित असलेले सर्व आता सगळ्या माता भगिनी बंधुवर्ग, गायनाची गोड साथ ज्यांची लाभते आहेत, जे फक्त काल्याच्या कीर्तनाला साथ नाही करत तरी माझ्या आडनाव असल्या कारणामुळे इतर कीर्तनांनाही साथ करतात. आमच्यावर बहिणीप्रमाणे प्रेम करणारे आमचे गोरक्षनाथ महाराज, त्याचप्रमाणे तुळशीदास महाराज आणि रामदास महाराज, रामही आहे आणि ते मला आवडणारी तुळसही आहे. आणि त्याचप्रमाणे कुठे पराजय व्हायला नको म्हणून वाजवण्याकरता जय महाराज सुद्धा या ठिकाणी आहेत. साऊंड सिस्टीमची गोड साथ इंद्रादी देवादिदेव महेंद्र यांची लाभते आणि त्याचप्रमाणे विनेकरी बाबा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. विनेकरी खूप गोड दिसताय तुम्ही. पेटा एका गुंडाळलेला नाही, व्यवस्थित बांधलेला आहे. हा वीणा, ते धोतर आणि अगदी तुकाराम महाराजांसारखे आपण दिसतात. तिकडे आमच्या ताई उभ्या आहेत. तुम्ही 2 तास राहणार आहेत ना? पेक्षा नका घेऊन बॅलन्स संपलं तर दुसऱ्याला त्या काय आमच्या विनेकरी ताई आणि समोर उपस्थित असलेले सर्व श्रोतृवर्ग सर्वांच्या चरणी अभिवादन करते आणि सेवेला प्रारंभ करते. विठ्ठल आपला देश हा उत्सवप्रिय देश आहे आणि कितीतरी वर्ष झाले आपल्या मंदिरामध्ये उत्सव झाले. मी नेहमी सांगत असते आपला जन्म भारतासारख्या देशात झाला हे आपलं खूप मोठं भाग्य आहे आणि आपल्या भाग्याचं प्रतीक वेगळं सांगायला नको. आजच आपल्या गावामध्ये श्रीरामचंद्रांच्या भूमीतून म्हणजे अयोध्येतून कलश या ठिकाणी आलेला आहे आणि आपण सर्व जणांनी तो आनंद अभिव्यक्त केलेला आहे. नामस्मरणाच्या गजरामध्ये सगळीकडे त्याला त्या ठिकाणी त्या कलशाला आपण वंदन केलेले, नतमस्तक झालेलं आहोत. भारत ही भूमी देवांची भूमी आहे. भारत ही भूमी पवित्र भूमी आहे. भारत ही भूमी मंगल भूमी आहे. भारतासारखा देश या संपूर्ण जगाच्या पाठीवर नाही. म्हणून भारताचं वर्णन करत असताना शुक्ला नामक के कवि है, वे कहते हैं हजारों नहीं लाखों कमियां होगी इस देश में. हिंदी समझते हैं आपको? मेरे को भी ज्यादा नहीं आती, जरूर जरूर की आती है. कुमार शुक्ला कहते हैं हजारों नहीं लाखों कमियां होगी इस देश में, लेकिन मेरे भारत जैसा देश पूरे विश्व में नहीं है. पूरे विश्व में नहीं है. भारतासारखा देश पूरे विश्व शोधून सापडणार नहीं. हम वही हैं जो बाण फेंक के धरती से धारा निकाल दिया करते थे. हम वही हैं जो बाण फेंक के धरती से धारा निकाल दिया करते थे. एक उंगली पे गोवर्धन उठा दिया करते थे. हम वही हैं जिन्होंने दुश्मनों के लिए फाइटर जेट्स बनाई, संगीत बनाई और जिंदगी की जब सांस टूटने लगी तो कोरोना की वैक्सीन भी भारत ने बनाई. भारताने बनवल्यानंतर भारताकरता मर्यादित ठेवली नाही, भारतापुरती मर्यादित ठेवली नाही, तर संपूर्ण जगाला ती दिली अशी देण्याची परंपरा, असा उदात्त विचार, ही ठेव, अलौकिक संस्कृती, अमोघ संस्कृती, परंपरा यांची देणगी ज्याला लागलेली तो भारत देश. भारत म्हणजे काय? आमचे गुरुवर्य भाषाप्रभू जगन्नाथ महाराज पाटील प्रबोध संत आपल्या संपूर्ण जगामध्ये जेवढे देश आहेत त्या देशांचं जर आपण वैशिष्ट्य बघितलं तर अमेरिका ही जगाची तिजोरी आहे. म्हणून ज्याला लवकर श्रीमंत व्हायचं तर कुठे जातो? अमेरिकेत जातो. अमेरिका ही जगाची तिजोरी आहे. थायलंड हे जगाचं सौंदर्य आहे. चीन ही जगाची प्रयोगशाळा आहे. जपान हे जगाचं युद्धगड आहे. दक्षिण आफ्रिका हे जगाचं प्राणी संग्रहालय आहे आणि भारत हे या संपूर्ण जगाचं देवघर आहे. देवघर आपण कुठे बसतो? देवघरात बसतो आणि देवघरातून आज कलश आपल्या भिवंडीच्या गावामध्ये आपल्या घराघरामध्ये पोहोचलेला आहे. म्हणून या भूमीचं वर्णन तुम्ही आम्हीच करत नाही तर संतांनी सुद्धा केले. पवित्र
दास जन्म घेती. हा देश पवित्र आहे, कुळ पावन आहे. त्याचं कारण आहे इथे हरिदासांचा जन्म झाला. इथे भगवंताचे अनेक अवतार झाले. रामाचा अवतार, मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री रामचंद्र. जिथे कृष्णाचा अवतार झाला, कृष्ण 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 चरित्र ते उच्चारावे देवे के गोकुली. कृष्ण के बारे में कहते हुए कुमार विश्वास कहते हैं, कृष्ण जैसा आइडियल मैन, कृष्ण जैसा फिलोसोफर, कृष्ण जैसा प्रकृतिस्थ पूरे विश्व में नहीं हुआ. कृष्ण ने बचपन जिया तो ऐसे जिया कि लाड में हर माँ अपने बच्चे को आज भी कान्हा के पुकारती है. आजही एखाद्या लहान मुलाचं नाव आठवलंय तर आम्ही पटकन त्याला म्हणतो, अरे कृष्णा, अरे कान्हा. म्हणजे काय लहानपण घालवलं माझ्या कृष्णा. कृष्ण ने बचपन जिया तो ऐसे जिया कि लाड में हर माँ अपने बच्चे को आज भी कान्हा के पुकारती है. कृष्ण ने जवानी जी तो ऐसी जी कि वृंदावन की गली गली में आज भी कभी यदि कोई छोरा घूमता है तो उसे कहते हैं बड़ा कन्हैया बना फिरता है. कृष्ण ने युद्ध रचाया तो ऐसा रचाया कि 5 निर्वासित बच्चों को, म्हणजे 5 पांडवांना, 5 निर्वासित बच्चों को पूरे विश्व के सबसे बड़ी औक्षहिणी सेना के सामने विजय दिलवा दी. और कृष्ण ने ज्ञान दिया तो गीता जैसा कि उस गीता पे आज भी हजारों नोबेल पुरस्कार कुर्बान किए जाए. ऐसा कृष्ण प्रकृतिस्थ इस भारत में हुआ, या देशामध्ये झाला. असे अनेक अवतार भगवंताचे झाले. कधी तो ब्राह्मण कुलात जन्माला आला, कधी तो उग्र नरसिंह परशुराम म्हणून जन्माला आला, कधी तो शांत कपिल म्हणून जन्माला आला, कधी तो मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांच्या अवताराने आला, आणि कधी तो छेल छबीला नटखट जरी की पगडी बांधी सुंदर आंखों वाला, जरी की पगडी बांधी सुंदर आंखों वाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा. आता छेल छबीला कृष्ण आहे. असे अनेक अवतार भगवंताच्या या भूमीमध्ये झाले. म्हणून ही भूमी आगळी आहे, ही भूमी वेगळी आहे, ही भूमी निराळी आहे. आणि या भूमीला ही परंपरा लाभलेली आहे, भारत देश. आणि त्यातले त्यात आमचा महाराष्ट्र, आमचा जन्म महाराष्ट्रात झाला हे आमचं भाग्य आहे. महाराष्ट्र ही संतप्रधान भूमी आहे, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. नसेल आमच्या महाराष्ट्राचा पंतप्रधान, पण महाराष्ट्र संतप्रधान आहे हे काय कमीच. आणि अनेक संत मांदियाळीमध्ये आमच्या संतांनी, प्रत्येक संतांनी एकमेकांचा आदर केलेला आहे. जेवढे संत आपण बघतो ना, कुठल्याही संतांनी स्वतःची थोरी, स्वतःची महानता किंवा स्वतःला संत नाही म्हटले. आपण त्यांना संत म्हणतो, पण संत कधी स्वतः म्हटले नाही की मी संत आहे. संतांनी नेहमी दुसऱ्यांना मोठेपण दिलंय, दुसऱ्या संतांना मोठेपण दिलंय, स्वतःकडे लहानपण घेतलंय. नेहमी दुसऱ्याला तुकोबराने ज्ञानोबरायांना म्हणावं, पायीची वाहन पायीवरी माझं पावर आहे.
केले त्यांनी दुसऱ्याला म्हणावं तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान संतांचा स्वभाव आहे. आणि म्हणून जे नामदेवराय विठोबाचा प्राणसखा आहे, ज्या नामदेवरायांशिवाय विठोबाचं पान सुद्धा हलत नाही. नाही नामदेवरायांचा अधिकार एवढा की ज्यावेळेस ज्ञानदेव नामदेवांना तीर्थयात्रेकरता घेण्याकरता आले त्यावेळेला नामदेवराय रागारागात गेले आणि विठोबाला म्हणतात विठोबा तू म्हणतोयस की नामा तू ज्ञानदेवांबरोबर जा, मी जायला तयार आहे. कोण म्हणतोय कोणाला? नामदेवराय विठोबाला म्हणतोय मी जायला तयार आहे बाबा, पण तुला करमेल का? कोणाला म्हणतोय? मी जायला तयार आहे पण तुझं कसं होईल? म्हणजे ज्याला एवढी गॅरंटी आहे, ज्या संतांना एवढी गॅरंटी की मी गेला तर देवाला करमणार नाही, त्या नामदेवरायांचा अधिकार काय आहे? आणि ते नामदेवराय आजच्या या अभंगामध्ये संतांच्या सोबत झालेल्या अलौकिक पंक्तीचं भोजनाचं वर्णन करतात. आता भोजन म्हटलं की सगळ्यांचाच आवडता विषय आणि भोजन म्हणजेच अन्न, त्याच्याशिवाय कोणी मनुष्य जीवन जगू शकत नाही. पण हे भोजन तेव्हा महत्वपूर्ण ठरतं ज्या वेळेस त्या भोजनामध्ये 3 महत्वाच्या गोष्टी एकत्रित येतात. पहिली गोष्ट कोण जेवला, दुसरी गोष्ट कोणासोबत जेवला आणि तिसरी गोष्ट काय जेवला. विठ्ठला विठ्ठला किती झाले? 6:15 झाले. 3 ना. पहिली गोष्ट कोण जेवला, कोण जेवला, कोणाच्या जेवणाला किंमत आहे, कोणाच्या जेवणाला महत्व आहे. व्यवहारामध्ये जर आपण बघितलं तर कोणाच्या जेवणाला किंमत आहे, कोणाच्या भोजनाला अर्थ आहे, महत्व आहे. ज्याला जेवून जेवून अजीर्ण झाले त्याच्या जेवणाला महत्व आहे का? ज्याचा आता जेवून पुरी पनीरची भाजी खाऊन पोट भरलंय त्याच्या जेवणाला अर्थ आहे का? कोणाच्या जेवणाला अर्थ आहे? सुभाषिताने वर्णन केले वृथा वृष्णी समुद्रस्य वृथा तृप्तस्य भोजनं वृथा दानं समर्थस्य वृथा दीपो दिवापि च. समुद्रात पाऊस पडणं व्यर्थ आहे, वृद्धासमोर तरुण स्त्री अन्न व्यर्थ आहे, समर्थाला दान करणं व्यर्थ आहे, सूर्यासमोर जसं दिवा लावणं व्यर्थ आहे, तसं जेवून जेवून ज्याला अजीर्ण झालंय त्याला पुन्हा जेवण देणं अर्थ नाही, व्यर्थ आहे. म्हणून कोणाच्या जेवणाला किंमत तर ज्याला खरोखर भूक लागलेली, ज्याला खरोखर भूक लागलेली, जो उपाशी आहे, ज्याला आता जेवण नाही तर तो जाईल अशी त्याला शंका आहे, त्याच्या जेवणाला किंमत आहे, त्याच्या जेवणाला अर्थ आहे. ज्याला भूक लागली हे समजत नसेल तर गोस्वामी तुलसीदासजी रामायणामध्ये वर्णन करतात की ज्यावेळी श्री रामचंद्र प्रभू 14 वर्षाच्या वनवास करता गेले ना त्यावेळेस त्या भरताला सर्वजण त्या ठिकाणी आग्रह करू लागले की भरतजी आपण आता अयोध्येचं सिंहासन सांभाळावं, आपण आता राजगादीवर बसावं. त्यावेळेस भरतजींच्या मुखातून निघालेले शब्द माझे गोस्वामी तुलसीदासजी आपल्या लेखणीद्वारे लिहितात. काय लिहितात नाही का? आपल्या लेखणी एखादी सुंदर असते पण तिचं
नष्ट असेल तर तुझ्या सौंदर्याला किंमत नाटक नाही ते शरीर खूप सुंदर आहे, दागिन्यांनी बनवलेले, पण शरीरात प्राण नाही. 200 रुपयाची पर्स, किती रुपयाची? पण 2 रुपये नाही. अर्थ आहे ना? पुष्कळ ब्रह्माचे विचार मांडले, पण अंगी यत्किंचितही वैराग्य नाही. व्यर्थ आहे. तसं भरत म्हणतात या अयोध्येमध्ये सगळं काही आहे, पण या अयोध्येमध्ये माझा राम नाही ना, अशा करता ते व्यर्थ आहे. अगदी तद्वत एखादा माणूस ज्याला खरोखर भूक लागली त्याच्या जेवणाला अर्थ आहे, त्याच्या जेवणाला किंमत आहे. जेवून जेवून ज्याचं पोट भरलंय त्याच्या जेवणाला किंमत. राम सिया राम उगीच करायचं म्हणून करायचं, पाकिटासाठी करायचं असं नाही. त्याच्या वजनाला किंमत नाही, त्याच्या वजनाला अर्थ नाही. प्रसिद्धीसाठी कीर्तीसाठी जो करतो त्याला अर्थ नाही. संत म्हणतात की ज्याला खरोखर तळमळ लागलेली आहे, ज्याला खरोखर अंतःकरणापासून जो परमात्म्याला आळवतोय. मी आवर्जून प्रत्येक कीर्तनामध्ये सांगत असते, आमचे जुने जाणते वारकरी ज्यावेळेला भजन करायचे फार शास्त्र त्यांना माहिती नव्हतं, फार अध्ययन त्यांचं नव्हतं, फार पाठा त्यांचा नव्हता, परंतु भजनात बसले आणि रामकृष्णाने भजन सुरू केलं की आपोआप डोळ्यातून अश्रू यायचे. प्रभू प्रेमाने कंठ सद्गतीत व्हायचा, हृदय ओलं व्हायचं आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागायचे. त्यांचं भजन परमात्मेपर्यंत पोहोचतं का? कारण त्यांना त्या परमात्मा प्राप्तीची भूक लागली, तळमळ लागली. ज्यालाही तळमळ लागली ना, मग तो हे बघत नाही की इथं लोक किती आहेत, तो हे बघत नाही वाजवायला कोण आहे, तो हे बघत नाही साऊंड सिस्टीम कोणाची. ज्याला खरोखर तळमळ लागली ना, मग तो कुठेही कधीही कसाही भजन करतो, सतत नामस्मरण करतो आणि तो जिथे जिथे जाईल, ज्याला ज्याला भेटेल त्याला एकच विचार काय मग तो बारा भानगडीत पडतच नाही. तो ज्याला ज्याला भेटेल जिथे जिथे जाईल त्याला विचारतो काय हे खंड येईल कर्म मारू शकी का धर्म धर्म. तो एकटा जरी असला आणि त्याच्या समोर हा बाळकृष्ण जरी असला, इथे आहे ना 2-2 बाळकृष्ण, किती गोड आहे तो बाळकृष्ण, इतका सुंदर दिसतोय, नजर लागली त्याला, नजर काय. मग त्याच्यासमोर बाळकृष्णाची मूर्ती जरी असली ना, मग तो त्याला विचारतो बोल कन्हैया बोल तुझे मैं कौन सा भजन सुनाऊं, ऐसा कोई राग बता दे मैं तू नाचे मैं गाऊं. बोल कन्हैया बोल तुझे मैं कौन सा भजन सुनाऊं, ऐसा कोई राग बता दे तू नाचे मैं गाऊं. तू न चाहता रे हर बार सावरे, तू न चाहता रे हर बार सावरे, तेरा किसने किया रे श्रृंगार सावरे, तेरा किसने किया रे श्रृंगार सावरे. तू लगे दुनियाचा दिलदार सावरे, तेरा किसने किया रे श्रृंगार सावरे.
किंमत आहे, ज्याला भूक लागली तसं परमार्थामध्ये त्याच्याच भजनाला, त्याच्याच नामस्मरणाला किंमत आहे. जो तळमळणी करतोय, जो अतिशय आतुरतेने, अतिशय उत्कंठतेने त्याला अडवतोय, त्याला बोलवतोय आणि ती उत्कंठा येते, तिथे त्याच्या भजनाला अर्थ आहे. कोण जेवला? तळमळीने ज्याने भजन करतोय त्याच्या भजनाला किंमत. दुसरी गोष्ट, कोणासोबत जेवता. व्यवहारामध्ये आपण कोणासोबत जेवतो, कोणासोबत उठतो, कोणासोबत बसतो, त्याला फार महत्व आहे, फार किंमत आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीने रात्री कोणासोबत बसावं हे समजलं पाहिजे आणि सकाळी कोणासोबत बसावं हेही समजलं पाहिजे. रात्री कोणासोबत बसावं तर जे कीर्तनाला जातात त्यांच्यासोबत बसावं आणि सकाळी कोणासोबत बसावं तर जे वॉकिंगला जातात त्यांच्यासोबत बसावं. आपण कोणासोबत बसतो, कोणासोबत उठतो, कोणासोबत जेवतो याला सुद्धा महत्व आहे. कोणासोबत आपण कोणता क्लास घेतो याच्यावर आपला क्लास कळत असतो, ते गरजेचे. आणि व्यवहारामध्ये तुम्ही बघा, एखाद्याला जर एखाद्या आमदाराच्या घरचं किंवा आमदाराच्या सोबत जेवण्याचा योग आला तर तो व्हॉट्सअप, ट्विटर, फेसबुकवर सगळीकडे त्याची जाहिरात करतो. नुसतं आमंत्रण जरी आलं ना, नुसतं आमंत्रण की खासदाराच्या घरी जायला जायचं, तर अगोदर तो अख्ख्या गावात परिसरात गोंगाट करतो. आपल्या ओळख काही साधी नाही, आपली ओळख थेट आमदारापर्यंत. तिकडून आपल्याला आमंत्रण आले, खास आमदाराच्या घरून आलं, सगळ्या गावामध्ये हवा करतो, सगळ्यांना सांगतो. जेवून आल्यानंतर वेगळा थाट, साधा नाही आमदाराच्या घरी गेलतो, ताटाला ताट, पाटाला पाठ लावून बसला होता आमदार आणि आपल्या जवळ बसला होता, तसं पाहिलं तर या आमदाराचा त्याचा काही संबंध नसतो, पण नुसतं आमंत्रण आलं. व्यवहारामध्ये एखाद्या मोठ्याच्या सोबत जेवणाचं आमंत्रण आलं, एखाद्या मोठ्याच्या सोबत जेवणाचा योग प्राप्त झाला तर त्याला महत्व, त्याला किंमत प्राप्त होत असते. तद्वत परमार्थामध्ये दोन व्यक्तींच्या सोबत जेवणाला किंमत आहे, महत्व आहे. पहिली व्यक्ती आहे ते म्हणजे भगवंत आणि दुसरं आहे ते म्हणजे संत. भगवंताच्या सोबत जर जेवणाचा योग आला तर तो व्यक्ती भाग्यवान आहे. नवीन नवीन भगवंताच्या सोबत जेवण्याचा योग आलाय आणि कितीतरी संतांनी तो अनुभवही घेतलाय. भानुदास महाराज वर्णन करतात, भानुदास गीते गा, भानुदास गीते गात देवाच्या सोबत जेवणाला महत्व आहे. पण ऐका, एक वेळ देवाच्या सोबत जेवणाला सुद्धा जेवढं महत्व नाही तेवढं महत्व संतांच्या सोबत जेवणाला. एक वेळ तुमचं भाग्य असेल तर तुम्हाला देवाच्या सोबत जेवण्याचा योग येईल. तुमचा अधिकार प्राप्त झाला, तुम्हाला देवाच्या सोबत जेवण्याचा योग येईल. तुमचं पुण्य असेल तर तुम्हाला देवाच्या सोबत जेवण्याचा योग येईल. परंतु जो भगवंत संतांच्या सोबत जेवणासाठी लाचावलेला असतो त्या संतांच्या सोबत जेवणाचा योग हा लवकर जुळून येत नाही. एक वेळ तुम्हाला देवाच्या सोबत सुद्धा जेवणाचा योग येईल, पण संतांच्या सोबत जेवण हे खूप भाग्याने, खूप महत्त्वाने प्राप्त होत असतं. नवे नवे संतांच्या सोबत जेवण्याकरता परमात्मा सुद्धा लाचावलेला असतो, लालायित झालेला असतो. माझ्या शबरीच्या घरची उष्टी बोरं खाण्याकरता रामचंद्र प्रभू लालायित झाले होते. कितीतरी वर्ष शबरीने वाट बघितली, पण ज्यावेळेस शबरीच्या कुटियामध्ये येण्याची वेळ आली त्यावेळेस श्रीराम लक्ष्मणजींना म्हणतायत की लक्ष्मणा, आतापर्यंत आपण जिथे जिथे जात होतो ना तिथे तिथे ती लोक, तिथे महात्मे आपल्याला भेटण्याकरता आतुर झालेले होते. परंतु आज आपण जिच्या झोपडीमध्ये जाणार आहोत ना तिला भेटण्याकरता आणि तिची बोरं खाण्याकरता हा अखिल कोट ब्रह्मांड नायक मर्यादा पुरुषोत्तम आतुर झाले आहे असं रामाने म्हणावं. आणि ज्यावेळेस रामप्रभू जातात उष्टी बोरं खाण्यात, संतांच्या सोबत जेवण्याकरता देव सुद्धा लाचावलेला असतो. देव सुद्धा त्या ठिकाणी इच्छा करतो की मला तुकोबारांच्या घरी जेवण मिळावं. म्हणून दशमीच्या दिवशी तुकोबारांच्या घरी भगवंत येतात, एकादशीचा उपवास करतात आणि द्वादशीला तुकोबाराय देवाला म्हणतात देवा आता आपण जावं. कारण देवाला उपवास बार्शीचं पारणं सोडण्याकरता तुकोबारांच्या घरामध्ये काही नव्हतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात देवा आता जा, लक्ष्मी मातेने भरपूर पदार्थ 56
ऐकलेली असेल, तुम्ही जा. पण तुकोबाराय म्हणतात, भगवंत म्हणतोय तुकोबाराय, आता उपवासाचं पाळणं तुमच्याकडे सोडून जाणार, कसं जाणार नाही, कसं जाणार नाही. देवाने ज्यांच्या घरी थांबावं आणि म्हणावं तुकोबाराय तुम्ही जे द्याल ते मी ग्रहण करेन. तुकोबारायने आतमध्ये जाऊन बघितलं, काहीच नव्हतं घरामध्ये. तुकोबारायांची परिस्थिती अशी परिस्थिती की घरामध्ये काही नाही, मोठभर कण्या होत्या, त्या कण्या पाण्यात टाकल्या आणि त्या भिजवल्या, भात तयार. पाहुणे घराचे आजी आले, शिके काय करू उपचार, काय करू उपचार. काय करू उपचार, कोप मोडकी जर्जर, मोडक्या बाजारे वाकडत्या शेजारी डायनिंग टेबल. पण तरी सुद्धा भगवंताने थांबावं आणि देवाच्या घरी, त्या तुकोबारांच्या घरी भोजन करावं, काय अधिकार असेल. म्हणून देवासोबत एक वेळ तुम्हाला जेवण्याचं योग्य, पण संतांच्या सोबत लवकर नाही. कारण संत ज्यावेळेस बोलवतात ना त्यावेळेस मनापासून बोलवतात, आतुरते. आणि मी नेहमी सांगत असते, आपणही बोलवा ना, रोज बोलवा जेवताना, पण आपण एकदा जेवायला बसतो की आपल्याला असं वाटतं कधी आपलं पोट भरतं. पण तुम्ही जर मनापासून देवाला आवाज दिला ना, मनापासून त्याला बोलला, तर तो देव आजही येतो ना. म्हणून तर 650 वर्षांच्या त्यागानंतर, कारसेवकांच्या बलिदानानंतर आज रामप्रभू अयोध्येमध्ये प्रतिष्ठित होणारे, प्राणप्रतिष्ठा होणारे यायला तयार होते. पण तुम्ही बोलवा ना, आपण एकदा का स्वयंपाक केला की आपल्याला असं वाटतं कधी मी नैवेद्य घेतो आणि देवाला दाखवतो का, देतो का, खाऊ घालतो, दाखवतो ना. देवाला म्हणा फक्त बघ नैवेद्य, फक्त बघायला मला भेटत नाही. अहो तुमची जर मनापासून इच्छा असेल, तुम्ही मनापासून भोजन बनवलं, तर देवाच्या समोर ठेवलं ना, तर देव आजही कोण कहते भगवान खाते नाही. कोण म्हणतो देव खात नाही, कोण म्हणतो देव येत नाही, कोण कहते भगवान खाते नाही. बैर शबरी के जैसे खिलाते नाही. आपण तसं खाऊ घालत नाही देवाला, तो आजही. अरे प्रहलाद जैसा विश्वास हो, द्रौपदी जैसी पुकार हो, और मीरा जैसा इंतजार हो, तो गोविंद को आना ही पड़ेगा. देवाने ज्यांच्या घरी भोजनाची इच्छा करावी, अशा संतांचं भोजन हे महत् पुण्याईने, महत् भाग्याने प्राप्त होत असतं. हे नामदेवराय म्हणतात, आज माझं ते भाग्य उदयाला आलं. आणि ज्यांच्या घरी येऊन देवाने सुद्धा भोजन करावं, अशा संतांच्या घरचं भोजनाचं आमंत्रण आज मला आलं. आपण त्याचा प्रथम श्रवण
आजी म्हणजे काय? आजी या शब्दाचा अर्थ वर्तमान काळही होतो आणि आजी या शब्दाचा अर्थ मला इहलोकात आल्यानंतर मोक्षत्व प्राप्त झाल्यानंतर मत पुण्याईने आजी मला संतांचं अवतरण प्राप्त झालं. आजी आजी दुसरी नाही बरं का, घरातली नाही. आजी जी भाजी आणते ताजी ती आजी. आज काय झालं? अवतरणे. अवतरण हा शब्द ऐकलाय का? अवतरण हा शब्द आपण शब्दकोशामध्ये जर त्याचा अर्थ बघितला आपल्याला आता आठवणार नाही, मी आठवण करून दिल्यानंतर तुम्हाला आपल्याकडे अवतरण हा शब्द कधी वापरतात माहिती आहे? आता लग्न सीझन आले ना, लग्नाच्या अगोदर काय असतं आपल्याकडे जे आपण जागवतो? हल्दी. त्या हल्दीत ना मावशी जिचं नाव दवलारे ती हातामध्ये माईक घेते आणि ती गात असते. काय दवला ऐकलं तुम्ही? अवतन लेकीचे लग्नाला, लेकीचे लग्नाला अवतन केले गोसारी गावाला, अवतन केले गोसारी गावाला. आपल्याकडे अजून एक जुन्या माय मावश्या खूप सुंदर त्या दवला गायच्या. ग पंढरपुरा मंदी, ग पंढरपुरा मंदी आला लाविला कारल्याचा, येणू निंगला भोपळ्याचा, भोपळ्याचा केला येला, ग भोपळ्याचा केला येला, येना देवाचे खांद्यावरी, येना बुवाचे खांद्यावरी. त्याच्यामध्ये अवतरण केलंय गोसाऱ्याला. अवतरण म्हणजे काय? मी सगळ्या गावाला लेकीच्या लग्नाला अवतरण केले, म्हणजे सगळ्यांना बोलवले म्हणजेच आमंत्रण केले. असं नामदेवराय म्हणतात, आज मला संतांच्या घरचं अवतरण आलंय, आमंत्रण आलंय. काय विशेष आहे नामदेवराय? नामदेवराय सांगतात विशेष हेच आहे की ज्या संतांचं दर्शन, ज्या संतांची भेट खूप पुण्याईने भाग्याने प्राप्त होत आहे, ते भाग्याचा उदय या जगामध्ये तुम्हाला सगळं मिळेल, पण संत लवकर मिळणार नाही, त्यांची भेट लवकर होणार नाही. एका सुभाषितकाराने, एका कवीने वर्णन केलं, ते म्हणतात या जगामध्ये सगळं मिळेल. तातविले पुनी मातविले सुनी भातविले जुगती सुखदान, लोकविले परलोकविले विधी लोकविले वैकुंठ राजविले गजराजविले सब साजविले मनोवंचित पाय सुंदर सब कुछ मिले पर संत समागम दुर्लभ भाई, संत समागम दुर्लभ भाई, संत समागम दुर्लभ भाई. परी जगतेठी करुणा केली. नवे नवे याही पुढे जाऊन संत सांगतात या जगामध्ये जर देवाची तुम्ही जर साधना केली, नमस्कार केलं, तपश्चर्या केली तर तुम्हाला देव भेटेल, पण संत नाही भेटणार. तप केलं, व्रत केलं, दान केलं, पण सुंदर प्रमाणे तपे व्रते दानी गोविंदो पै भेटे, परी साधू तवन भेटे भाग्यवीर, परी साधू तवन भेटे भाग्यवीर, साधू भेटत नाही, तसं प्रमाणे लवकर भेटत नाही, साधू भेटत नाही. अशा साधूंची भेट, संतांची भेट सगळं होईल. कितीतरी प्रमाण आहे. चंद्रा मोदा सुखी सेव बेल, हस्ता जाता रवी धरवेल, बाह्य येडा सागर करवेल, परी त्या साधूची भेटी न होईल. ऐसे कैसे आले भेटतील साधू, ऐसे कैसे आले भेटतील
असते. अशा संतांचं घरचं मला आमंत्रण आलं. आजी आवतले संतांचे. काय झालं? जेवण जेवू हरिनामाचे किंवा भोजन झाले हरिनामाचे. दोन्ही पाठे, जेवण जेवू हरिनामाचे असंही पाठे आणि भोजन झाले हरिनामाचे असंही पाठे. आपण कुठला म्हणायचा? जो आपला पाठ आहे तो आपण म्हणायचा. जे आपलं पाठ असेल, जेवण जेवू हरिनामाचे. आम्ही हरिनामाचं जेवण संतांच्या सोबत जेवू. आणि संतांच्या सोबत जेवणाला एक वेगळं महत्व आहे, वेगळी किंमत आहे. आपण बघितलं कोण जेवला? ज्याला खरोखर भूक लागली तो जेवला. कोणासोबत जेवला? नामदेवराय म्हणतात संतांच्या सोबत जेवण्याचा योग प्राप्त झाला. तिसरा प्रश्न आपला राहिला, काय जेवला? मग नामदेवराय तुम्ही म्हणतात आम्ही संतांच्या सोबत जेवण केलं, भोजन केलं, पण त्या भोजनामध्ये काय काय पदार्थ होते, काय काय तुम्ही खाल्लं, जरा वर्णन करा ना. नामदेवरायांनी वर्णन केलं. अभंगाचं आम्ही देविलो देविलो, आम्ही देविलो देविलो, आम्ही देविलो देविलो, आम्ही देविलो नामदेवराय म्हणतात आम्ही जेविलो. काय जेवण केलं? तर जसं व्यावहारिक जेवणामध्ये वेगवेगळे पदार्थ असतात. भात असतो, आमटी असते, काय काय असतो, लाडू असतो, रस असतो. तसं पारमार्थिक जेवणामध्ये सुद्धा आहे ना. पारमार्थिक जेवणामध्ये सुद्धा भात आहे, पण कुठला? काला खाऊ, दही भात. पारमार्थिक जेवणामध्ये सुद्धा रस आहे, पण कुठला रस आहे? आंब्याचा नाही, ऊसाचा नाही. कुठला रस आहे? ब्रह्मरस. ब्रह्मरस तर त्याचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. लावणी मृदुंग श्रुती काळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने. आवडीने सेवू ब्रह्मरस सेवू. म्हणून ज्यावेळेस या ठिकाणी भजन असतं, कीर्तन असतं, पाचव्या स्वरातच का लागला पाहिजे? टाळ सुद्धा चांगलेच का वाजले पाहिजे? विना स्वरातच का लावला पाहिजे? कारण हे सगळं ज्यावेळेस लागतं ना, त्यावेळेस अपूर्ण अशा प्रकारचा ब्रह्मनाद त्या ठिकाणी उत्पन्न होत असतो. आणि म्हणून आम्ही तो ब्रह्मरस सेवन करतो. बरं, एखाद्या वेळेला जर वरण भात करायचा कंटाळा आला, काही तर आपण लवकर भूक लागली, लवकरात लवकर काहीतरी बनवायचं, तर आम्ही काय बनवतो? बरं, एक सोपा पदार्थ आम्ही बनवतो. काय म्हणतो त्याला? आता आमच्या महिला मंडळाचा फेवरेट असतो खिचडी भात. कुठून घाई आला का त्याला फक्त कारणच पाहिजे. नको आता काही झालंय, पटकन खिचडी भात कुकरला. मग तुम्ही म्हणता जसं आमच्याकडे अशी पटकन झटकन बनवायसाठी खिचडी भात आहे, तसं तुमच्या परमार्थात आहे का? मग आहे ना परमार्थामध्ये सुद्धा हरिनामाचा खिचडी काला प्रेमे
तल्लीन होत असतो, एकावर एक भजन घेत असतो. कधी कधी संत प्रमाण जर आम्ही विचार करायला गेलो तर एक झालं का दुसरं झालं का तिसरं झालं का चौथं, एक प्रकारे संतांच्या सगळ्या प्रमाणांची खिचडीच होते. तो काला होत असतो, त्याच्यामध्ये ब्रह्मानंद प्रकट होत असतो. एकावर एक ज्यावेळेस मी भजन घेतो त्यावेळेस सुद्धा आम्हाला तो ब्रह्मानंद मिळतो. म्हणून इथे खिचडी सुद्धा आहे आणि अजून इथे लाडू पण आहे, पण साधा सुद्धा लाडू नाही. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नकाचर पडून घ्या रे तुम्ही. आणि सगळ्यात विशेष पदार्थ जो नामदेवरायांनी खाल्ला आहे, ज्याचं वर्णन केलेलं आहे, जो संतांच्या सोबत चाखायला मिळतो, तो पदार्थ म्हणजे नामरूपी अमृत. आणि त्याच्यामुळे मला परिपूर्णता प्राप्त झाली, नामामृते पूर्ण झालो. आणि ते नामामृत कोणाकडून मिळालं तर ते संतांकडूनच मिळत असतं. त्यांचं उष्ट हे नाम ज्यावेळेस मुखातून येतं त्यावेळेस ते आमच्या जीवनाला कृतकृत्यता आणि परिपूर्णता प्राप्त करून देत असतं. म्हणून संतांच्या मुखातून ते यावं. हरिनामाचं उच्चिष्ट, रामनामाचं उच्चिष्ट, ते रामनाम श्रवण आणि घडेल भोजन उच्चिष्टांचे. मग उच्चिष्टांचं म्हणजे उष्ट भोजन घडेल म्हणजे संतांनी जेवढे उष्ट ताटे आम्हाला देणार आहे का तर नाही, त्यांच्या मुखातून आलेलं रामनाम ते आम्ही उच्चिष्ट सेवन करायचं आणि त्याने आमच्या जीवनाला परिपूर्णता प्राप्त होईल. म्हणून नुसतं नाम घेण्याला अर्थ नाही, तर ते नाम संतांच्या मुखातूनच यावं, ते उष्टच यावं. ते उष्ट चाकण्याला जेवढी किंमत आहे तेवढेच नुसत्या नामस्मरणाला किंमत नाही. म्हणून गुरु का महत्वाचे, सद्गुरु का महत्वाचे, कारण त्यांच्या मुखातून उच्चिष्ट ते आलेलं नाम ते आमच्या जीवनाला परिपूर्ण करत असतं. आणि म्हणून माझे नामदेवराय म्हणतात नामामृते पूर्ण झालो. आणि नामामृताची गोडी सगळे चाकत असतात. आणि एक सांगू का, ज्याने नामामृताची गोडी चाकली, ज्याच्या जिभेला नाम नावाच्या अमृताची गोडी लागलेली आहे, मग त्या माणसाला तंबाखू गोड लागत. जिला नामामृताची गोडी लागलेली आहे तिला मग मस्जिदी गोड लागत, त्याला फक्त नामच गोड लागतं, बाकी काही नाही. मग तो म्हणतो अमृताहूनही गोड नाम तुझे. भगवंताचं नाम गोड आहे, अमृतापेक्षा श्रेष्ठ आहे. नामदेव म्हणतात विशेष असा पदार्थ जो संत संगतीमध्ये आम्हाला सेवन झाला तो म्हणजे नामामृत. आणि त्या नामामृतामुळे मला परिपूर्णता प्राप्त झाली. तेच नामस्मरण, तो नामाचा जय जयकार आपल्याला करायचा आहे. म्हणून ज्यांना ज्यांना दोन हात असतील त्यांनी ताठ हात वरती करा. केले का? आता गौरव मस्त सर्वांनी भजन करायचं, टाळी वाजून भजन करायचं. विठोबा नामामृते पूर्ण झालो. नामदेव म्हणतात कितीतरी जन्मापासून ही आवड होती, कितीतरी जन्मापासून ही इच्छा होती, म्हणजे वासना होती की संतांच्या सोबत पंगत घडावी, संत पंगत घडावी. पण आज या जन्मात या अवतारात ती पूर्ण झाली. बरबी परवडी हरिनामाची. माझ्या जीवीची अंतकरणाच बोलली, आवडी पुरविली जीवीची, आवडी पुरविली जीवीची, जीवाची आवड आज पूर्ण झाली. खरं तर प्रत्येकाच्या आवड वेगवेगळ्या असतात, आवडी वेगवेगळ्या असतात. कोणाची आवड साडीत असते, कोणाची आवड माडीत असते, कोणाची आवड गाडीत असते, कोणाची आवड गंठणमध्ये असते का गंठण सोन्यामध्ये. आमच्या वार्ता बघितलं तर विचारच नका.
तर सोना बरोबर गंडवतो आपल्याला. आपण जर त्याच्या दुकानात साधं काही मोडण्याकरता काही घेण्याकरता गेलो ना, मग तो मुद्दाम आपल्या गळ्यामध्ये बघेल ही डिझाईन तुम्ही कधी केली हो. मी म्हणते झाले त्याला खूप वर्ष झाले. पण तुम्हाला सांगू का, आता एवढ्या छान छान डिझाईन आल्या, व्हरायटी आल्या, तुमच्या गळ्यामध्ये आता नवीन आलेली ही डिझाईन ना ते खूप छान दिसेल. ही घंटीच म्हणून समजायची. ही लगेच घरी येते आणि ही सांगते बघा ती नवीन डिझाईन आली तशी. आपल्याला किती आवड सोन्या नाण्यामध्ये, साड्यांमध्ये. आपली साड्यांची आवड ओळखूनच बरोबर मंदिराच्या बाहेर तो साडीवाला येऊन थांबलाय. आता पण लक्ष गेलं तरी कोणाची आवड कशात अलंकारामध्ये आवड असते, काहींची आवड तुळशी माळ्यामध्ये असते. हा काही काही आमच्या मातावरील आता तुळशी माळ्याचे इतके छान छान व्हरायटी पॅटर्न आलेत ना, खरंच मन लालच होतं. असं वाटतं किती घ्यावा ना किती नाही, एवढ्या सुंदर सुंदर. आणि एक सांगू का, तुम्ही गळ्यामध्ये किती पण सोनं घाला, त्या सोन्याला ते महत्व, सोन्याला ती किंमत नाही. सोन्यामध्ये ती शोभा नाही वाटते, तुळशी माळ्याने वाटते. आणि कितीही सोनं गळ्यामध्ये घाला, एक ना एक दिवस चोराचं लक्ष त्या सोन्यावर गेल्याशिवाय राहणार नाही. पण गळ्यामध्ये माझ्या पांडुरंगाची पवित्र तुळशीची माळ घाला, सारे जग माऊली म्हणून वापरल्याशिवाय आता एवढ्या जोरात वापरल्यानंतर तुम्ही घालूनच जाल. नका लगेच घालू, कीर्तनानंतर घाला काय. आणि माळकऱ्यांनी सुद्धा माळ आहे ना, माळ थोडी मोठीच घालायची बरं, चांगली घालायची. आमच्या ताईच्या घरात किती सुंदर माळ आहे. हा मी घेणार नाही टेन्शन. आमचे गणेश महाराज म्हणजे ते माळीदारच असतात. गणेश महाराज नंतर कोणी म्हटलं ना महाराज हे उपकरण खूप छान आहे, महाराज लगेच काढतात, घे बाबा तुला म्हणायची खोटी. त्याच्यामुळे मी बोलतच नाही बाबा. माळ छान, इतकी छान माळ घालायची ना, इतकी सुंदर घाला, इतकी छान घाला. माळकऱ्यांनी माळ इतकी छान घाला, इतकी छान घाला, इतकी छान घाला की तुमची माळ बघून बिगर माळकऱ्यांना सुद्धा वाटलं पाहिजे घालून टाकाय. मी माळ ज्यावेळेस बनवून दिलं नाही का तुम्हाला, मी लग्नामध्ये पण घालून झाली. मला भेट नाही तशी पण तुम्ही सांगितलं तर बनवतील का त्याची. तर ही माळ घालून जाते ना, तर बरंच लग्नाला गेल्यानंतर, साखरपुड्याला गेल्यानंतर ते ज्यांना माहिती नसते काय ते विचारतात, काय आलिया किती सुंदर आहे, हे काय म्हणजे घालता का तुम्ही, मी द्यायला तयार आहे. ही शान आहे वारकऱ्याची. आपण पांडुरंग परमात्म्याचे दास आहोत. तुळशी वाढला गोपी चंद्र हृदयी कळवळा वैष्णवांचा. आम्ही मिरवली पाहिजे तुळशी माळ, मिरवली पाहिजे म्हणवा हरीचे दास. लेगुंडी भूषणे कंठी मिरवा तुळशी, घाला तुळशी नाही मिरवा तुळशी, मिरवा तुळशी. आणि म्हणून तुमची आवड कशात आहे, माणसाची आवड वेगळी, याची त्याची प्रत्येकाची आवड वेगळी असते. संतांची आवड एकच, माझ्या जीवीची आवडी. नामदेवराय म्हणतात तीच माझ्या जीवीची आवड आहे. आणि आज संतांच्या सोबत पंक्तीमुळे ती आवड पूर्ण झाली आणि केशवाला मी प्रसन्न करून घेतलं. अभंगाचं शेवटचं हे नाम Hey
ते पूर्ण झालं कल्पमतीप्रमाणे अभंगाचा भाव करण्याचा प्रयत्न केला. आपल्या गावामध्ये आपल्या नगरीमध्ये अयोध्येहून रामकलश आलेला आहे, कलश आलेला आहे अयोध्या नगरीतून. आणि खरोखर मी आपल्याला सगळ्यांना आवाहन करेन, दिनांक 22 जानेवारी 2024 सगळ्यांनीच अयोध्येला जा असं माझं म्हणणं नाही, परंतु आपण सर्वांनी घरासमोर दीप प्रज्वलित केले पाहिजे. आपण खूप भाग्यवान आहोत की 14 वर्षानंतर ज्यावेळेस रामप्रभू आले ना त्यावेळेस अयोध्येमध्ये दिवाळी साजरी केली गेली होती. आता 6.5 वर्षाच्या दिव्य अशा कितीतरी लोकांच्या योगदानातून बलिदानातून रामचंद्र प्रभू सिंहासनावर अधिष्ठित होणार आहे. आपण सर्वांनी दिवाळी साजरी करायची, उत्सव साजरा करायचा. हर मंदिर में राम होना चाहिए, गली गली में ऐलान होना चाहिए, हर मंदिर में राम होना चाहिए. इतना तो इंतजाम होना चाहिए साहब कि मिले जब किसी से तो हमारे मुख में जय श्री राम होना चाहिए, जय श्री राम होना चाहिए. सर्वांनी आणि आपण खूप भाग्यवान आहोत की 2024 मध्ये जे आहेत, 2024 मध्ये जी लोक आहेत आपण भाग्यवान आहोत, कारण आपल्याला वर्षातून 2दा दिवाळी साजरी करण्याचं भाग्य अलंकार आभूषण हे सगळं घेऊन येतात. सर्वांनी आनंद साजरा करायचा आहे. भाग्य पुन्हा पुन्हा येणार नाही. अहो राम मंदिर झाल्या कारणामुळे फक्त वारकऱ्यांचा धार्मिक लोकांचा त्या ठिकाणी फायदा झालाय असं नाही, तर आपल्याला माहिती नसेल, आपल्या लक्षात नसेल, पण राम मंदिर झाल्या कारणामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारताचं नाव हे 5व्या क्रमांकावर स्थित झालेलं आहे. जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारताचं नावच नव्हतं, पण आता 5वी मोठी अर्थव्यवस्था जगातली भारत झालेली आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून सर्वांनी 22 जानेवारीला छान अशा प्रकारे गावागावातून दिंड्या निघाल्या पाहिजे. आपल्या घरासमोर सगळ्यासमोर दीपावली साजरी करायची, रांगोळी काढायची आहे, सुंदर घर स्वच्छ करायचं आहे आणि आनंद साजरा करायचा आहे. सर्वांनी हात वर करा, हात वरती आणि सर्वांनी माझ्या पाठीमागे बोलायचं. काय करायचं? जसं शबरी मातेला आनंद झाला, शबरी जशी आनंदाने तिने भगवंताचं स्वागत केलं, तसं आपण सुद्धा आता 22 जानेवारीला भगवंताचं स्वागत करायचं. कसं करायचं?
स्वागत आपल्याला करायचंय. आजपासून तयारीला लागलं पाहिजे. जसं आपल्या घरी स्पेशल पाहुणा येणार असेल तर आपण किती तयारी करतो. जुन्या बेडशीट चांगल्या जरी धुतलेल्या असतात तरी नवीन आणायच्या. एरवी जसं आपण रोज घर पुसतो तसं घर पुसत नाही. जास्त फिनाईल टाकतो, जास्त डेटॉल टाकतो. तसं आजपासून घर चकचकीत करायचंय. राम नुसते अयोध्येत येणार नाही. राम नुसते अयोध्येत येणार नाही. राम प्रत्येकाच्या मनात येणार आहे. त्याचं आगमन करण्याकरता, त्याचं स्वागत करण्याकरता आपण सर्वांनी सज्ज व्हायचंय. खूप आनंदाची घडी आहे, दिवस आहे. आणि आज मला या ठिकाणी या दिवशी सेवा करण्याचं भाग्य प्राप्त झालं. मी सर्वांच्या या ठिकाणी आभार मानेन. थोडीशी गायनाची साथ ज्यांनी केली, आदरणीय दहीबापे महाराज, आदरणीय राम महाराज, रामदास महाराज आणि तुळशीदास महाराज. वा वा वा, दोन्ही दास आहेत. आणि या ठिकाणी मृदुंगाची ज्यांनी सुंदर साथ केली, जय महाराज, विणीकरी बाबा, साऊंड सिस्टमवाले, सगळ्यांचे आभार मानते. तुम्ही तिकडची विणीकरी चेंज झाले ना? ठीक आहे. आधी होते त्यांचे आणि नंतर आले त्यांचे, पण त्यांचे एकदा जोरदार टाळे वाजवलं. मीराबाई, जनाबाई अशी पसंत फक्त आयडेंटिटी कार्ड थोडंसं नंतर घालून घ्या. आणि असं रे तुम्ही आज तिची इच्छा झाली उभं राहायची, ही किती चांगली गोष्ट आहे. ताईचे दिदीचे आभार. या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मातृ भगिनी वर्ग, पितृवर्ग, त्यांचे या ठिकाणी आभार मानते. आमचे जय महाराज, त्यांच्या मातोश्री आई सुद्धा या ठिकाणी आलेल्या, त्यांचे या ठिकाणी आभार. आणि आमचे आदरणीय गणेश महाराज कुलकुंटवार यांनी या ठिकाणी सेवा करण्याचा योग भाग्य माझ्या पदरात पडून दिलं, त्याबद्दल महाराजांचे पुनश्च आभार मानते. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करते. ज्ञानेश्वर